लाडकी बहीण योजना आता प्रतीक्षा संपली, हप्ता येणार म्हणजे येणार. लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्यासाठी लागणारे पैसे हे जमा झालेले आहेत. सरकारच्या तिजोरीत हा पैसा जमा झालेला आहे. गेल्या 3 आठवड्यापासून सरकारचे सर्व विभाग युद्ध पातळीवर काम करत होते, ज्यामध्ये अर्थ विभाग, लाडकी बहीण ज्या विभागामार्फत चालते तो महिला व बाल कल्याण विभाग यांचं युद्ध पातळीवर काम झालेलं आहे आणि पैशांची चिंता मिटलेली आहे. सर्व निर्णय चांगल्या प्रकारे होत असून आता लाडक्या बहिणींना त्यांचे हक्काचे पैसे मिळणार आहेत. खूप महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट आहे. ही अपडेट ऐकल्यानंतर तुम्हाला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही, कारण की आता याच 20 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे येतील आणि या 5 ते 6 बँकांमध्ये त्या ठिकाणी पैसे येणार आहेत. जवळपास सर्वच बँकात पैसे येतील, पण सगळ्यात आधी या महिलांना पैसे मिळणार आहे. त्या जिल्ह्यांची आणि बँकांची यादी व्हिडिओमध्ये पुढे सांगण्यातच येणार आहे. पण महिलांचं एक टेन्शन देखील दूर झालंय. महिलांना पूर्वीपासून एक टेन्शन आलं होतं. खूप अगदी म्हणजे 8-10 दिवसापासून 15 दिवसापासून महिलांना एक टेन्शन आलं होतं. चर्चा होती कधी पैसे येतील, केव्हा पैसे येतील, काय येतील. पण आता याच्यावर पूर्ण पडदा पडलेला आहे. यासाठी लागणारा पैसा लक्षात घ्या. योजनेसाठी जवळपास 15 ते 16 हजार कोटींची जी आहे जुळवाजुळव, 15 ते 16 हजार कोटी रुपयांची जुळवाजुळव जी आहे ती करण्यामध्ये सरकार यशस्वी झालेलं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी भारतातली मोठी बँक आहे त्यांनी देखील महाराष्ट्रांच्या या प्रयत्नाला साथ दिली आणि लाडक्या बहिणींचा 6वा हप्ता खात्यास येण्याचा आता मार्ग मोकळा झाला. कोणत्या दिवशी कोणते जिल्हे आणि कोणत्या बँकेत पैसे येणार लगेच पाहून घ्या. लिस्ट चेक केल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका. पहा, लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 2100 रुपयांचा लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता जमा होणार आहे. याबाबत पहा, भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं होतं की विधानसभा निवडणुकीत आम्ही बहिणींना 2100 रुपये देण्याचं अभिवचन दिलं होतं आणि त्यानुसार लाडक्या बहिणींना आम्ही 1500 वरून 2100 रुपयाची वाढ करत आहोत सध्या. पण त्यातच काय झालं होतं आता लक्षात घ्या, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे आणि कोणत्या बँकेत किती तारखेला पैसे. कारण की लक्षात घ्या, सर्व विभाग जे आहेत महाराष्ट्र सरकारचे सर्व विभाग, सर्व मंत्रालयाचे कामं सुरू झालेले आहे. युद्ध पातळीवर काम सुरू आहे. त्यामुळेच हे पैसे आता नक्कीच येणार आहे. पण एक अपडेट याच्यात अशी आहे, पहा आता कोणत्या जिल्ह्यात आधी येतील आणि कोणत्या बँकेत तुमचं खातं असायला हवं. 4-5 बँका अशा आहेत की ज्याच्यात पैसे येण्यामध्ये प्रॉब्लेम होणार आहे. पोस्टाचं खातं असेल तर त्यामध्ये थोडीशी अडचण त्यामध्ये निर्माण होऊ शकते मेसेज यायला, तर त्याविषयी माहिती देतोय. पण यानंतर एक अशी अपडेट आहे की ती अपडेट ऐकल्यानंतर तुम्ही थोडंसं नाराज व्हाल, कारण की पुणे जिल्ह्यात, सोलापूर जिल्ह्यांमध्ये विशेष महिलांची एक यादी जाहीर करण्यात आली आहे आणि त्या महिलांना प्रॉब्लेम आहे. आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलत आहात ते मात्र नक्की कमेंट करा, कारण की तुमच्या जिल्ह्यातही यादी कदाचित असू शकते आणि त्यामध्ये तुमचं नाव जर असेल तर तुम्हाला 6वा हप्ता यायला प्रॉब्लेम येऊ शकतो. पण सगळ्यात आधी आपण आनंदाच्या बातमीने या व्हिडिओला सुरुवात करूया की महिलांचं टेन्शन मिटलेलं आहे. ज्या अफवा, ज्या चर्चा उठत होत्या, काय चर्चा उठत होत्या की ज्या बहिणींच्या घराचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, ज्या महिलांच्या घरात 4 व्हीलर गाडी आहे, ज्या आयकर भरतात, घरामध्ये कोणतरी आयकरदाता आहे, ज्या महिला एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेता, आता त्या बहिणी ज्या होत्या त्या घाबरून गेल्या होत्या. त्यांना असं वाटत होतं, आम्हाला असंख्य कमेंट येत होत्या की पैसे येतील का नाही, का आमचे नावे कट होतील, नवीन कुठले नियम लागू झाले का, असंख्य कमेंट येत होत्या. पण त्यावर ज्या आदितीताई आहेत बघा, मागच्या टर्ममध्ये ज्या महिला व बाल कल्याण विभागाच्या मंत्री होत्या, तर त्यांनी यावर स्पष्ट वक्तव्य केलं आणि पुणे जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यांच्या त्या ठिकाणी जिल्हा परिषदेमार्फत एक पत्रक देखील जारी करण्यात आले. आता पहा, हे जे पत्र आहे बघा, हे तुम्हाला देखील येणार आहे. आशा सेविका आहेत, अंगणवाडी सेविका आहेत, तर त्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले की हे पत्र तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल, कुठेतरी डिस्प्ले केलं जाईल, कुठेतरी लावलं जाईल, जे तुम्हाला जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आता पहा की मग आता आपण लगेच जाणून घेऊयात की या पत्रामध्ये नेमकं काय आहे आणि महिलांचे म्हणजे काय टेन्शन दूर झाले, काय विषय झाला, आणि लगेच आपण जाणून घेऊ की कोणत्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात आधी पैसे. कारण की आता वेळापत्रक आहे, जे नवीन वेळापत्रक आहे त्या वेळापत्रकाविषयी आपण जाणून घेत आहोत. कारण की महिलांना प्रतीक्षा होती, भरपूर व्हिडिओज त्या ठिकाणी इंटरनेटवर येत आहेत. आज पैसे येतील, उद्या येतील, 4 वाजता येतील, 5 वाजता येतील. पण लक्षात घ्या, खरोखर जे वेळापत्रक आहे ते इथून पुढचं आहे. कारण की पैशांची जी तजवीज आहे ती खरी महत्त्वाची होती आणि ती तजवीज आता पूर्ण झालेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय, मंत्रिमंडळाची स्थापना, म्हणजे मंत्र्यांनी शपथ घेतल्या होत्या
पण आता मंत्रिमंडळाचा विस्तार झालाय, आता त्याची कॅबिनेट बैठक देखील त्या ठिकाणी होत आहे आणि ज्यामध्ये निर्णय घेतला जाईल आणि GR काढलेला आहे. लक्षात घ्या, 100% आता बहिणींना पैसे मिळणार आहे. सुधीर मुनगंटीवार साहेबांनी लाडक्या बहिणींना अभिवचन दिलंय, तुम्ही महायुतीचं सरकार स्थापन केलंय, हे चांगलं काम करणार आहे आणि तुम्हाला आता पैसे भेटणार आहे. पण कोणत्या जिल्ह्यात आधी पैसे येतील आणि कोणत्या बँक खात्यात पैसे मिळणारच नाही. आता पहा, सगळ्यात महत्त्वाचा जो ताबडतोब जाणून घ्यायचा आहे जो अपडेट तुमच्यासाठी, आनंदाचा पहिला अपडेट आपण जाणून घेऊयात की आदिती तटकरे मॅडम काय म्हणाले होत्या की टेन्शन घेऊ नका. महिलांना वाटत होतं की आमचे पैसे येणार नाही, आमच्या घरात अशा अशा वस्तू आहेत किंवा हे आहे, तर ते कुठलीही शंका नाही. परिपत्रक त्यांनी काढलं, त्यांच्या ट्विटर खात्यावर नाही, त्या ठिकाणी X खात्यावर नाही, त्यांनी महिलांना माहिती दिली की कुठलेही निकष बदललेले नाहीत. निकष बदलले नाही. ज्या 2,40,00,000 लाभार्थी महिला आहेत, त्या आम्ही ज्यावेळेस योजना सुरू केली होती त्यावेळेसच अर्ज भरत असताना आम्ही सर्व गोष्टी क्लिअर कट करून घेतलेल्या आहे. कुठल्याही प्रकारच्या त्याच्यामध्ये त्रुटी ठेवलेल्या नाही आहेत किंवा कुठलेही नियम त्यावेळेस जे लावले होते तेच नियम आहे. नवे कुठलेही नियम नाही किंवा जुने बदलून काही नवीन कडक नियम लावले असाही काही विषय नाही. जे जुने नियम होते ते जुनेच आहे, त्यामुळे आता काळजी करण्याचं गरज नाही आहे. आता ही आनंदाची अपडेट होती. आता याच्यातून तुम्हाला एक लक्षात असं घ्यायचं की जर तुम्हाला आधी पैसे आले असतील तर तुम्हाला इथून पुढे पैसे हे येणार म्हणजे येणार. बाकी काळजी करण्याची काही गरज नाही. कुठले नियम बदलले नाही, कुठले निकष बदलले नाही, पैसे येणार. पण आता प्रॉब्लेम झाला पुण्यामध्ये एक न्यूज अशी आली की काय झालंय की 10,000 महिला अपात्र ठरल्या. 10,000 महिला अपात्र ठरल्या. महिलांनी अर्ज भरले होते, पण निवडणुकीच्या कामांमुळे सरकार विभागाकडून ते अर्जांची तपासणी राहिली होती, ते त्यांनी तपासणी केली. तपासणीत असं लक्षात आलं 10,000 जे आहे अर्ज रद्द झाले. आता पहा, तुम्हाला थोडंसं इथं तुम्ही नाराज होऊ शकते हे अपडेट ऐकल्यानंतर, पण ती तुमच्यासाठी चेतावणी आहे. चेतावणी काय आहे, कारण की आता पहा लगेच आता तारीखही सांगितली जाईल आणि या जिल्ह्यात पैसे येणार आहेत आणि कोणत्या बँकेत पैसे येणार आहे. पण त्याआधी तुम्हाला ही अपडेट ऐकून लगेच काम करावं लागेल, नाहीतर पैसे येणार. असं लक्षात घ्या. काय झालंय तिथे 10,000 महिला अपात्र का झाल्या की त्यांनी कागदपत्रांच्या बाबतीत त्रुटी होत्या. म्हणजे आधार कार्ड चुकीचं लावलं, फोटो दुसऱ्या कोणाच तरी लावला, तर अशा अडचणी होत्या. त्या निकषांमुळे अटींमुळे त्यांना अडचण नव्हती, पण त्या कागदपत्रामुळे काहीतरी त्रुटी झाल्या होत्या म्हणून ते अपात्र ठरले. आता हा विषय क्लिअर झाला. पण त्याच न्यूजमध्ये लिहिण्यात आलं होतं की जवळपास 70,000 महिला अशा आहेत. लक्षात घ्या, पुण्यामध्ये 21 लाख महिलांनी अर्ज भरले आणि त्यातल्या 70 लाख महिला अजूनही अशा आहेत की 70,000 महिला, माफ करा, 70,000, 21 लाखांपैकी 70,000 महिला अशा आहेत की ज्यांचं आधार लिंकिंग झालेलं नाही. लक्षात घ्या. आता तुम्ही पुणे जिल्ह्यातून बोलताय का? कमेंट करून कळवा तुमचा जिल्हा कुठला आणि तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले. लगेच कमेंट करा, कारण की कमेंट केल्याशिवाय कळणार नाही कोणत्या जिल्ह्यात पैसे आलेत, कोणत्या जिल्ह्यात पैसे आले नाही. कारण की कमेंट जर केलं, जास्तीत जास्त कमेंट यावर करा तुम्ही, जेणेकरून शासनाला देखील समजेल आणि जास्तीत जास्त त्या ठिकाणी माता भगिनी किती याने वाट पाहतात ते देखील कळणार आहे. कमेंट करा किती पैसे आले, कोणत्या जिल्ह्यातून बोलताय, आणि आता लगेच तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्याचा नंबर केव्हा लागणार आहे हे देखील कळेल. पण त्यासाठी कमेंट मात्र तुम्ही लगेच करा. आता आधार लिंकिंग तुमचं झालेलं आहे का नाही हे कसं तुम्ही चेक करायचं? आता बघा, तुम्ही जर कमेंट केली की मला 4,500 आले, मला 3,000 आले, मला 7,500 आले, तर याचा अर्थ तुम्हाला पैसे आलेले आहे. पैसे जर आलेले असतील तर तुमचं आधार लिंकिंगही ओके आहे आणि तुमचं बँक खातंही ओके आहे, तुम्ही टेन्शन घेण्याची गरज नाही. पण अशा महिला आहेत बघा, जसं पुण्यामध्ये 70,000 महिला आता त्यांना सापडल्या की ज्यांनी अर्ज भरून त्या निर्धास्त बसल्या असतील. त्यांना असं वाटत असेल की आता आपल्याला पैसे येऊन जातील. महिलांना ज्यावेळेस 6वा हप्ता येईल त्यावेळेस आपले पूर्वीचे 7,500 अधिक 2100 असे 9,600 रुपये आपले लगेच येऊन जातील. पण त्यांना अजून हेही लक्षात येत नाही आहे की आपलं जे त्या ठिकाणी आधार आहे तर ते बँकेला लिंकच नाही. त्यामुळे सरकार सगळं पैसे रेडी आहे पण तरी टाकू शकत नाही. तर हे तुमच्या बाबतीत होऊ नये म्हणून तुम्ही काय करा, पहिली गोष्ट चेक करा, पहिलं कमेंट करा कोणत्या जिल्ह्यातून बोलताय आणि किती पैसे आले. आता जर कमेंटच केले नाहीत याचा अर्थ काय होईल की तुम्हाला पैसेच आलेले नाही आहेत. मग पैसे जर आले नाही तर तुम्ही काय करायचं आहे, तुमचं बँक खातं, बँक पासबुक आणि तुमचं आधार कार्ड घेऊन बँकेमध्ये जायचं आहे. तिथे जाऊन विचारणा करायची आहे की आमचं आधार लिंकिंग ओके आहे का, आमचं DBT एनेबल आहे का. ते जर ओके म्हणाले तर आमच्या बँक खात्याचा काही प्रॉब्लेम आहे का, कुठल्या म्हणजे बँक खात्यात मिनिमम बॅलन्समुळे खातं डिॲक्टिव्ह झालं आहे का, असा काही इश्यू आहे का, तर ते त्या ठिकाणी विचारून घ्या आणि अर्जंटमध्ये हे काम करा. आता प्रश्न उरतो, हप्ता कोणत्या जिल्ह्यात आधी येईल आणि कोणत्या जिल्ह्यात नंतर येईल आणि कोणत्या बँकेमध्ये पैसे येतील. तर लक्षात घ्या,
आता जी मंत्रिमंडळाची जी बैठक आहे ती होताना दिसत आहे. आता ही बैठक होईल आणि त्यामध्ये निर्णय घेण्यात येणार आहे आणि हे जे पैसे आहेत सुधीर मुनगंटीवार म्हणले की येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये हे पैसे येणार आहे. तर म्हणजे आपल्याकडे फक्त 48 ते 72 तासच उरलेले आहे. 48 ते 72 तासामध्ये हा जे पहिले जे जिल्हे असणार आहे, कमी लोकसंख्येचे पहिले जिल्हे नेहमी घेतले जातात. कमी लोकसंख्येचे जिल्हे मग जसं आपला नागपूर विभाग आहेत, नागपूर विभागामधले 1-2 जिल्हे, छत्रपती संभाजीनगर विभागातले 1-2 जिल्हे, नाशिक विभागातील 1-2 जिल्हे, तर असं करत करत छोटे जिल्हे आधी घेतले जातात आणि नंतर मोठे जिल्हे त्या ठिकाणी घेतले जातात आणि अशा पद्धतीनं हे पैसे वाटपाचं हे होत असतं. पण त्याआधी तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन जर तुम्हाला याआधी पैसे आले नसतील तर आता त्यासाठी तुम्ही कमेंट करा की जेणेकरून समजेल तुम्हाला पैसे आले की नाही. तुम्ही कमेंट केली नाही याचा अर्थ तुम्हाला पैसे आलेले नाहीत असा त्याचा अर्थ होईल आणि मग त्यामुळे तुम्ही कमेंट नक्की करा आणि पहा की जर पैसे आले असतील तर लक्षात घ्या तुम्हाला तुमचं जे बँक खातं आहे ते चालणार आहे, तुमचं आधार लिंकिंग हे ओके आहे. म्हणजे ज्यांना आत्तापर्यंत 1 का होईना रुपये आला असेल तर कमेंट करून कळवा की किती रुपये आले, पण 1 का होईना रुपये आला असेल तसं लक्षात घ्या तुमची कुठलीही अडचण नाही, तुम्ही काळजी करण्याची गरज नाही. तुमचे निकष बदलणार नाही, तुमचे नियम बदलणार नाही, तुमचे पैसे तुमच्या हक्काचे पैसे तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार. त्यामुळे आता काळजी करू नका. अत्यंत क्लिअर कट माहिती देण्याचा आपण प्रयत्न नक्की आपल्या चॅनलवर करत असतो. माता भगिनींसाठी सगळ्यात लवकर ओरिजिनल सगळ्यात ऑथेंटिक माहिती चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो. त्यामुळे व्हिडिओला तुम्ही लाईक करून ठेवत जा आणि जास्तीत जास्त माता भगिनींना हा व्हिडिओ व्हॉट्सॲप, फेसबुकवर, तुमच्या फॅमिली ग्रुपवर हा शेअर करायला विसरू नका, कारण की खरी माहिती आज इंटरनेटवर खूप कमी आहे. लक्षात घ्या माता भगिनी दररोज प्रतीक्षा पाहत आहे, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, पण लक्षात घ्या अजूनही घोषणा झालेली आहे 2-3 दिवसात येईल, पण अजूनही तारीख त्या ठिकाणी जाहीर झालेली नाही. पण त्याआधी आपण आपली काही कामं क्लिअर करून घेतलेली गरजेची आहे. जी बँकच्या संदर्भात कामं असणार आहे, बँकेचं खातं असेल, आधार लिंकिंग असेल, या गोष्टी क्लिअर करून घ्या. बँकेच्या खात्यावर थोडाफार बॅलन्स त्या ठिकाणी असू द्या, नाहीतर काय आलं नवीन खाते खोलले 3,000 7,000 आले, सगळेचे सगळे पैसे काढून घेतले, तर असं करू नका. त्यावर बँकेला विचारा की याच्यावर मिनिमम किती बॅलन्स आम्ही ठेवायला पाहिजे, तेवढा बॅलन्स तरी मेंटेन करा. 0 बॅलन्स जरी खातं असलं तरी त्यामध्ये थोडाफार बॅलन्स असलेला कधीही चांगला असतो. कुठलं कर्जाचा हप्ता जर त्यावर चालू असेल तर कृपया त्या खात्यावर थोडंसं जपून राहा, कारण की बँकेला तशा सूचना सरकारने मागेच दिले होते की कर्जाचे हप्ते कापू नका, पण बँकेने तरीही कापले होते. तर त्यामुळे कर्जाचे हप्ते जर यावर असतील तर हे करा. आता तुमच्या बँक खातं कोणत्या बँकेचं आहे त्यावर मिनिमम बॅलन्स किती रिक्वायरमेंट असते हे कळण्यासाठी कमेंट करा. बँकेचं मिनिमम बॅलन्सची सुद्धा रिक्वायरमेंट असते. तुम्ही बँकेमध्ये एकदा जाऊन चक्कर मारून येऊ शकता, किंवा पोस्टाचं खातं असेल तर त्यात सर्वात आधी पैसे त्या ठिकाणी येतात. स्टेट बँकेमध्ये त्या ठिकाणी आधी पैसे येतात. ही त्या ठिकाणची माहिती होती. तर अशाच माहितीसाठी सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त माता भगिनीला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.